बुलढाणा जिल्ह्यात राहणाऱ्या एका गर्भवती असलेल्या आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटात बाळ असल्याचा प्रकार घडला आहे. 3 दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आलेल्या सोनोग्राफीमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणतात ना, असंच काहीसं बुलढाणा जिल्ह्यातील एका गर्भवती महिलेच्या बाबतीत घडलं आहे. आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असे होणे शक्य नाही, पण हे घडले आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात 3 दिवसांपूर्वी एक गर्भवती महिला सोनोग्राफीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली असता हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ही स्त्री 32 वर्षीय महिला असून तिला याआधी 2 अपत्य आहेत. निसर्गाने मानवाची अशा प्रकारे रचना केली आहे की विशिष्ट वयानंतर आणि शरीर रचनेत बदल झाल्यानंतर फक्त महिलाच प्रजनन करू शकतात. मात्र आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही चक्रावून गेले आहेत. 9 महिन्याच्या गर्भवती असलेल्या आईच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत असल्याचा प्रकार सोनोग्राफीनंतर उघड झाला आहे. मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला फिट्स इन फिटू असे म्हणतात. अर्भकांमध्ये अर्भक असणे ही घटना तुरळकच आहे. आता एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते. साधारणतः 5 लाख गर्भवती महिलांमध्ये अशी केस एखादी आढळते. मात्र त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टरांनी दिली आहे. परंतु सध्या गर्भवती असलेल्या आईची प्रकृती स्थिर आहे. आपल्या जिल्हा श्री रुग्णालयामध्ये 3 दिवसापूर्वी जी एक सोनोग्राफी करण्यात आली, त्यामध्ये फिटस इन फिटू अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे, ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्येच गर्भ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तर त्या माध्यमातून ती एक महिला, एक 32 वर्षीय महिला होती. तिला अगोदरचे 2 मुलं आहेत. जे आता पुढं उपचार असतील, ते उपचार आपल्याला त्या महिलेवर केल्या जातील. त्या बाळाच्या जीवाला काही धोका होईल? निश्चितच नाही. परंतु जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला, तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात. परंतु आता सद्यस्थितीमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जी परिस्थिती आहे, त्यानुसार सगळे पुढचा उपचार आणि उपाय यंत्रणा आपण सज्ज ठेवू आणि जे काही योग्य असेल त्या पद्धतीने त्यावर निर्णय घेतला जाईल.